कल्याण डोंबिवलीमध्ये आज सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र टिटवाळ्यामधील पॅनल क्रमांक 3मध्ये निवडणूक आयोगाच्या गोंधळ कारभारामुळे या ठिकाणी उमेदवार जे आहेत त्यांचं नाव त्या ठिकाणी बदलण्यात आल्याने मोठा रोष उमेदवारांमध्ये दिसून येत आहे. मी सध्या उभा आहे टिटवाळा परिसरामध्ये आणि आपण पाहू शकता या ठिकाणी ॲडव्होकेट शेखर अप्पाराव वाकोडे असे हे उमेदवार आहेत आणि या उमेदवाराचं EVM मशीन असेल किंवा लिस्ट असेल त्याच्यामध्ये ॲडव्होकेट शेख अप्पाराव वाकोडे असं नाव जे आहे ते या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं हे उमेदवारी लढत आहेत आणि या पूर्ण प्रक्रियेसाठी कुठं त्यांना नेमका कशा प्रकारचा मतदानाचा त्यांना त्रास होतो आहे आणि त्याचबरोबर त्यांचं नाव बदलण्यात आलेलं आहे. एकंदरीत निवडणूक प्रक्रिया पार पडत असतानाच या ठिकाणी अनेक जणांच्या फॉर्मवरती चुकीचे नाव असल्यामुळे त्यांचा फॉर्म बाद केला जातो. मात्र आता EVM मशीन असेल त्याच्यावरतीच या ठिकाणी आपण पाहू शकता ॲडव्होकेट शेख अप्पाराव वाकोडे असं नाव जे आहे ते या ठिकाणी लिहिण्यात आलेले आहेत आणि या अधिकाऱ्याच्या विरोधात नेमकं काय कारवाई करणार हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते आहेत महेश तपासे, यांच्याशीच आपण पहिले बोलूया. सर, काय सांगाल, ज्या पद्धतीने तुमची उमेदवार दिलेला आहे त्या उमेदवाराचं नाव बदलण्यात आलेलं आहे निवडणूक अधिकाऱ्याकडनं, काय नेमकं आता तुम्हाला ही जागा येणार होती, कसला त्रास आणि याच्या पुढची भूमिका काय असणार? महाराष्ट्रात 29 महापालिकांच्या निवडणुका चालू आहेत आणि सकाळपासून जर आपण पाहिलं तर प्रत्येक TV चॅनलवर मतदारांच्या यादीमध्ये घोळ हेच दाखवत आहे. आता आमच्या कल्याण डोंबिवलीमध्ये प्रभाग क्रमांक 3मध्ये तर मतदार यादींचे घोळ आहेच, परंतु उमेदवाराच्या नावामध्ये पण घोळ करून टाकला. उमेदवाराचं नावच नाही बदललं, परंतु निवडणूक आयोगाने त्याचं जात पण बदलली, त्याचा धर्म पण बदलला आणि शेखरचं शेख करून टाकलं. ही निवडणूक रद्द होईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. शेखर वाकोडे हा ॲडव्होकेट आहे, हा आता आरोला पत्र देत आहे, त्याच्यानंतर मुंबई उच्च न्यायालयामध्ये मेरिट पिटिशन फाईल करणार आणि प्रभाग क्रमांक 3ची निवडणूक परत झाली पाहिजे. शेखरचा जेव्हा शेख होतो तेव्हा मतदारांच्या मनावर परिणाम होतो आणि मला वाटतं हे जाणून बुजून झाले की ओव्हरसाईटमुळे झाली, याचा शोध निवडणूक आयोगाने घेण्याची आवश्यकता आहे. परंतु हा नॅचरल इनजस्टिस उमेदवारावर आहे आणि संभ्रमामध्ये म्हणजे मतदाराला संभ्रमावर टाकणारी ही घटना आहे. आपल्यासोबत जे उमेदवार आहेत शेखर वाकोडे हे देखील आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया. तुम्ही एक ॲडव्होकेट वकील आहात आणि ज्या पद्धतीने जेव्हा आपण उमेदवारी अर्ज भरतो अनेकाचे उमेदवारी अर्ज बाद केलेले आहेत, कारण काही जणांचे नावं चुकीचे, पत्ता चुकीचे, छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेतात. आत्ता तर चक्क मतदान करताना मशिनीवरती अशा प्रकारचं चित्र तुम्हाला कधी दिसलं? काय नेमकं तुम्ही या विषयावर तक्रार केलेली आहे? मी सकाळी माझं मतदान करायला जेव्हा गेलो मतदान केंद्रावरती तर तिथे बघितलं असता मला जाणवलं की माझं नाव ॲडव्होकेट शेखर अप्पाराव वाकोडेऐवजी ॲडव्होकेट शेख अप्पाराव वाकोडे असं लिहिण्यात गेलेलं आहे. त्यावेळी मी सदर घटनेची तक्रार तिथल्या बूथवरती जे ऑफिसर आहेत इलेक्शन कमिशनचे त्यांच्याकडे केली असता त्यांनी जे RO आहेत रिटर्निंग ऑफिसर महेश पाटील यांच्याकडे या संबंधित माहिती दिली. त्यांच्याशी माझं 2-3दा बोलणं झालं. मी कुठल्याही प्रकारची कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ दिली नाही. कायदेशीर पद्धतीने मी स्वतः ॲडव्होकेट असल्यामुळे कायदेशीर पद्धतीने त्यांना पत्रव्यवहार करण्याचं ठरवलं. त्यांच्याशी बोललो, त्यांना मेल वगैरे केलेले आहेत. आता विषय असा आहे की प्रभाग नंबर 3मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी ज्या प्रभागामधून लढतोय आणि ज्या वॉर्डामधून लढतोय तिथे आमचं ऑलरेडी एक्झिस्टिंग सीट होती, त्याच्यामुळे आम्हाला आशा होती की इथून आमची सीट निवडून येईल, आम्हाला पक्की खात्री आहे. पण कुठेतरी याच्यामध्ये एक कॉन्स्परन्सी घडवण्यात आलेली आहे अशी एक शंका बऱ्याच लोकांना आली. बऱ्याच मतदारांचे मला फोन आलेत की सर तुमचं नाव याच्यामध्ये दिसत नाही आहे, त्यांचा निरुत्साह झाला त्याच्यामुळे. तर माझी अशी मागणी आहे की संबंधित आता तुम्ही बघितलं असेल तर मी सुद्धा फॉर्म भरताना बघितलं आहे की छोट्या छोट्या चुकांमुळे यांनी फॉर्म रद्द केलेले आहेत, वेळेअभावी फॉर्म रद्द केलेले आहेत. तर आता जे नाव माझं EVM मशीनवरती आणि बाहेर डिस्प्लेला आलेलं आहे तर माझं ॲडव्होकेट शेखर अप्पाराव वाकोडे जे असताना शेख अप्पाराव वाकोडे आलं, त्याच्यामुळे माझ्या मतदारामध्ये संभ्रम निर्माण झाला आणि माझं त्याच्यामुळे खूप मोठं 5-10 वर्षाची जी माझी मेहनत आहे ती याच्यामुळे माझं नुकसान झालेलं आहे. म्हणून मी मागणी करतो इलेक्शन कमिशनला की प्रभाग नंबर 3चं इलेक्शन रद्द करण्यात यावं अशी माझी त्यांना मागणी आहे. पुढची भूमिका काय असणार? तुम्ही न्यायालयात जाणार, कारण आत्ता तर मतदान सुरू आहे, तुम्ही पाहत आहात की सकाळपासून तुमच्या इकडे काही मतदार देखील येतात. या विषयावरती आरोशी आता सध्या काय म्हणजे प्रक्रिया थांबवण्याची
तुम्ही सांगितलंय, काय त्यांना विनंती केली? अरुणशी माझं ज्यावेळी बोलणं झालं त्यावेळी अरुणना मी बोललो की सुरुवातीच्या 10 वाजताच्या वेळेची ही गोष्ट आहे. अरुणना ज्यावेळी मी बोललो 7:30-8 वाजता की तुम्ही इथे एक काम करा की सध्याच्या परिस्थितीमध्ये नाव जे आहे ते चेंज करून घ्या सगळीकडे आणि बाकी जी पुढची कायदेशीर लढाई आहे ती मी लढेल. परंतु त्यांनी त्याची तयारी दाखवली नाही. त्यांना मी बोललो की तुम्ही दिलगिरी व्यक्त करून जिथे जिथे मशीन्सवरती नाव शेख करण्यात आलेलं आहे शेखरऐवजी ते बदलून घ्या. तर त्यांनी असहमती दर्शवली त्या सगळ्या गोष्टीसाठी आणि त्यांनी एक प्रकारे मला न्यायालयीन प्रक्रियेसाठी पुशअप केल्यासारखं मला असं जाणवते. म्हणजे आता तुम्ही न्यायालयात जाणार आणि ही निवडणूक पुन्हा लावण्याची तुम्ही मागणी करणार? नक्की. भारतीय राज्यघटनेने जो मला अधिकार दिलेला आहे आणि मी स्वतः एक ॲडव्होकेट आहे त्यामुळे मी माझ्यावर झालेल्या अन्यायासाठी वाचा फोडण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे खटखटवणार आहे. एकंदरीत पाहिलं तर टिटवाळामध्ये प्रभाग क्रमांक 3 हा वादाचा विषय ठरलेला आहे. कारण निवडणूक अधिकाऱ्यांकडनं एखादा फॉर्मवरती सिग्नेचर किंवा नाव नसल्याने फॉर्म पुन्हा बाद केला जातो. मात्र अशा प्रकारे ज्या ठिकाणी मतदान होणार आहे त्या ठिकाणी उमेदवाराचंच नाव बदलल्याने मोठ्या प्रमाणात संतापाचं वातावरण जे आहे तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व उमेदवारांमध्ये या ठिकाणी व्यक्त होत आहे. कॅमेरा पर्सन गणेश राटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, टिटवाळा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.